आणि माझं बाळ आता बाहेर जायची एकही संधी सोडत नाहीयेत. चला सांगते. तर पहा, आज आम्ही निघालो होतो पाणीपुरी खायला वाघेश्वरच्या इथं. तुम्हाला वाघेश्वरचं मंदिर माहिती असेल वाघोलीचं, तिथेच आम्ही ही पाणीपुरी खात होतो आणि ही खूप मस्त लागते, टेस्टी लागते. पाणीपुरी खायला गेलो होतो आणि मात्र तिथे अजून एक तिथे गार्डन आहे. मिस्टर म्हटले की चला आपण तिकडे जाऊयात. म्हटलं ठीक आहे चला, कारण की ते सहसा असं कधी आम्हाला म्हणत नाहीत, पण आता बाळ आहे त्यामुळे म्हटले असतील. म्हटलं ठीक आहे चला जाऊन येऊयात. मग तर तिथे पण आम्ही गेलो. त्यानंतर मग 2 प्लेट मी पाणीपुरी खाल्ली होती आणि सहसा म्हणत नाही म्हणून मी आता कुठे पण म्हटलं ना ते की चला आता आम्ही लगेच लहान लेकरासारखे दोघेही निघतो. बाळ तर निघतेच, मी पण निघते. तसं की बाहेर गेले की थोडंसं बरं वाटतं. तुम्ही पण असंच करता का? नक्की कमेंटद्वारे कळवा. आणि आमच्या बाळाला पाय खाली ठेवायचे नव्हते हां, पण खालचं गवत वगैरे त्याला खायचं होतं. असंच तुमचं बाळ करतं का? मला नक्की कमेंटद्वारे कळवा. आणि हळूहळू याला बाहेर काढत आहोत, कारण की एक लोक बघितले ना की लगेच घाबरायला वगैरे लागतात, म्हणून त्याला थोडी थोडी सवय आता लावत आहोत. आणि नंतर पहा ना, पाय बघा अजून पण तो वरती घेतो. त्याला मी शूज घातले होते. शूज आमच्या गाडीमध्येच एक नशीब गाडीमध्ये एक अडकला होता आणि एक पायातच होता. बाजूच्या काकांनी सांगितलं की शूज याचा पडलाय म्हणून. बरं झालं तो गाडीतच होता. त्यानंतर मग त्याला असं उभा वगैरे, त्याला उभा पण राहायचं नव्हतं. बाळा आता उभं राहते बरं, पण तो स्वतः त्याला तिथे उभं राहायचं नव्हतं, कारण त्याला पाय खाली ठेवायचे नव्हते त्याच्यामुळे. आणि बाहेर कुठेही जाताना बाळाला टोपी वगैरे घालून जायची, कारण की बाहेरची हवा वगैरे लागली तर त्याच्यासाठी. आणि हो पहा, थोडंफार तो बसला. त्यानंतर मी त्याला मुरमुरे तिथून घेतले होते, ते देखील मी त्याला खायला दिले आणि पाण्याची बाटली देखील मी घेतली तिथली. मग त्याला बाटली खेळायला दिली. तो खात होता मस्तपैकी आणि खेळत पण होता. आणि हो, त्याला एकट्याला खेळायचं होतं बरं. तुमचं पण बाळ असं बाहेर गेल्यावर करतं का? नक्की कमेंटद्वारे कळवा. आणि बाळाला मी पहिल्यांदाच कुठल्या तरी बाहेरच्या पार्कमध्ये घेऊन गेलेली आहे, कारण की बाळाला इथे सोसायटीच्या गार्डनमध्ये त्याला मी घेऊन नेहमीच जाते, पण बाहेर कुठेतरी आम्ही पहिल्यांदाच असं त्याला घेऊन आलो होतो. त्याच्यामुळे तो जरा गोंधळला होता. आणि शूजचे नखरे ना, मला असं वाटतं शूजपेक्षा ना लेकरांना सॉक्स बरे असतात. आणि पहिल्यांदाच आम्ही हे शूज त्याला बाहेर जाते घाल म्हटलं, बाळा थोडंसं मोठं झालं आहे, आपण शूज वगैरे घालायला सुरुवात करूयात. पण शूज काय तो ठेवत नाही, एकदम पॅक त्याला बांधावे लागतात, तेव्हाच तो ठेवतो शूज. पण हा, मला एक गोष्ट कळली आहे की बाळाला बाहेर घेऊन जाऊ नका. मी हा कालचा परवाचा व्हिडिओ आहे, तुम्ही आज शेअर करते. का घेऊन जाऊ नका ते तुम्हाला मी उद्या सांगते, उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगते. त्यासाठी आपल्या चॅनल जरूर सबस्क्राईब करा. आणि त्यानंतर आम्हाला कपडे पण घ्यायचे ते मिस्टरांसाठी, ते देखील ह्या देखील शॉपमध्ये आलो आहोत. त्यानंतर मग बऱ्याचसा वेळ तिथे गेला आमचा आणि माझं बाळ अगदी बोर झालं होतं, पण पाहत होतं बरं. त्याला असं बाहेर पाहिलं खूप आवडतं. त्यानंतर मग काचेवर वगैरे त्याला बसवलं, तो शांत झाला. आणि त्याचं पण असं की मला पण काहीतरी घ्या, पण त्याच्यासाठी तिथे काही नव्हतं एवढं काही छान, त्यामुळे त्याला काही घेतलं नाही. तर मिस्टरांचे कपडे घेतले, तेवढेच घेतले. एकदा आम्ही बाहेर गेलो ना की 4-5 कामं सोबतच करून येतो. त्यानंतर ज्यूस पण घेतला. चला भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि हा, उद्याच्या व्हिडिओ पाहण्यासाठी विसरू नका.